नमस्कार, मी गीता. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची कटिंग आपली असणार आहे कटोरी ब्लाउजची आणि ते पण आपल्यासारख्या तुमच्यासारख्या व्ह्यूअर्सनी पाठवलेली आहे. आपल्या YouTube फॅमिलीतून कमेंट आलेली आहे. तर मी इथं माप ते लिहून घेतले. त्या मापानुसार आपल्याला कटोरी ब्लाउजची कटिंग करायची आहे आणि तुम्हाला सुद्धा एखादं माप द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला ते माप देऊ शकता. चला, तुमचा वेळ अजिबात घेणार नाही. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले तुम्हाला मी माप सांगते. पूर्ण उंची आहे 15, अप्पर चेस्ट 39, फुल बस्ट 41, कंबर आहे 36, शोल्डर 15 आहे, आर्महोल आहे 18, पुढचा गळा 6.5, पाठीमागचा गळा 11 इंच, डीप आहे खूप आणि 10 हा पॉइंट दिलेला आहे त्या ताईने आपल्याला. तर या मापाची आपल्याला कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवायची आहे. तर चला तर मग बघूयात कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची. 11 इंच गळा खूप डीप आहे, तरी सुद्धा तुमची शोल्डर पडणार नाही, दोरी लावायची गरज लागणार नाही. मग त्यासाठी आपण शोल्डरमध्ये काय ॲडजस्ट करायचे ते बघूयात. सुरुवातीला आपण इथे स्ट्रेट लाईन ओढून घेऊयात, म्हणजे एकसारखा कागद होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित मध्ये एक लाईन ओढून घेऊया अगोदर. त्यानंतर तिथून वरती आपल्याला उंची टाकायची. उंची 15 आहे तर 16 वर खूण करायचे. 1 इंच प्लस करून खूण करायचे. दुसरी खूण आपल्याला डीप नेक आहे म्हणून 5.5 वर करायचे. आता इथे आपल्याला रेघा ओढून घ्यायचेत. आणि त्यानंतर आता आपण इथे टाकायचं आहे शोल्डर. शोल्डर आहे 15, 15 चे निम्मे 7.5 येतात. तर त्यातून आपल्याला 2.25 इंच कमी करायचेत. 11 इंच गळा आहे म्हणून. इथे आपल्याला टाकायचा आहे अप्पर चेस्टचा चौथा भाग. अप्पर चेस्ट आहे 39, तर 39चा चौथा भाग येतो 9.25. तर 11 इंच गळा आहे म्हणून आपण पाव इंच मायनस करून 9.5 वर खूण करायचे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे टाकायचे कंबर. कंबर आहे 36, 36चा चौथा भाग येतो 9 इंच आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी द्यायचे आहेत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे तुम्ही 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन ठेवू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने शिलाई मार्जिन देऊ शकता. आता आपण हे फिटिंगला आणि शिलाई मार्जिनला अशी लाईन ओढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर किती आली बघूया. शोल्डर आलेले आहे 5.25. एक 5.25 वर खूण करायचे. दुसरी खूण करायचे अर्धा इंच प्लस करून 5.25 वर. आणि इथून आपल्याला हे स्ट्रेट लाईन एक ओढून घ्यायचे आणि ही तिरकस लाईन ओढून घ्यायची. आता या दोन रेघा कशाच्या असा प्रश्न पडला असेल, तर ही जी तिरकस बाहेरून लाईन आली त्याच्यावर आपला पाठीमागचा मुंडा असणार आहे आणि पुढून जी लाईन आलेली आहे आतून त्याच्यावर आपला पुढच्या भागाचा मुंडा असणार आहे. तर इथे आपण आता हा फ्रेंच कर्व ठेवून घ्यायचा आहे. हा फ्रेंच कर्व खूप कमालीचं काम करतो. खूप मदत होते या पट्टीनी आपल्याला. तर तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक लावते. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ही विकत घेऊ शकता. खूप छान याचा फायदा होतो आपल्याला. तर या पद्धतीने मी मुंड्याचा आकार देणार आहे पट्टी ठेवून. अगदी सहजरित्या आपल्याला हलक्या हाताने मुंड्याचा आकार व्यवस्थित देता येतो, म्हणून ही पट्टी गरजेची आहे. तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून विकत घ्या. आता इथे आपल्याला हा गोलाई मोजायचे. मुंडा आहे 18, 18चे निम्मे येणार आहेत 9, त्यामध्ये 1.25 इंच प्लस करायचे आहेत लूज इंचे, तर 9.25 भरला पाहिजे. तर आपण हा वरती शिलाई मार्जिन सोडून या पद्धतीने टेप वळवत वळवत हा मुंडा अगोदर मोजून घेऊयात. तर हा भरतोय 9.25, आपल्याला 9.25 पाहिजे, म्हणजे अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचंय, म्हणजे उंची वाढवून घ्यायचे या मुंड्याची. तर अर्धा इंच उंची वाढवून घेणार आहे मी. परफेक्ट मुंड्याची उंची तुमची झाली तरच तुमचा ब्लाउज परफेक्ट होणार आहे. शोल्डर पडणार नाही, गळा पडणार नाही. या पद्धतीने परत एकदा मुंड्याचा आकार म्हणजेच फ्रेंच कर्व पट्टी खाली ठेवून घेतली आणि परत आपण हा मुंडा मोजून बघूयात आता. अशा पद्धतीने परफेक्ट मुंडा आपला हा 9.25 वर आलेला आहे. तर अशा रीतीने
मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. म्हणजेच मुंड्याची उंची आपल्याला लागलेली आहे 6 इंचावर. आणि आता आपण आतून दिलेलं आहे, बाहेरच्या रेघेवरून आपल्याला मुंडा द्यायचा आहे अगोदर. तर या पद्धतीने मोजून बघूयात. कमी पडला तर अजून उंची वाढवावी लागेल. चुकून आतल्या रेघेवर मी टाकलेला होता. तर 1/2 इंच आपल्याला अजून उंची वाढवावी लागेल. म्हणजे 6.25 इंच मुंड्याची उंची टोटल होणार आहे. अशा पद्धतीने आता इथून परत मोजून दाखवते. जोपर्यंत परफेक्ट होत नाही आपला मुंडा तोपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचंय. चुकून मी आतल्या रेघेवर टाकलेला होता त्यामुळे तो चुकला. तर इथं बघा हा 9:15 वर बसलेला आहे. तर 6.25 उंची आपली मुंड्याची आलेली आहे. अशी इथून. आणि आता पुढच्या भागाचा मुंडा आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे. हा मुंडा असणार आहे पुढचा आणि हा मुंडा असणार आहे आपला, ही उंची आपली कमी पडलेली मुंड्याची. हा आतून जो मुंड्याचा आकार गेला तो पुढच्या भागाचा मुंडा आहे आणि बाहेरून जो आकार गेलेला आहे तो पाठीमागच्या भागाचा मुंडा आहे. इथून इकडे आपल्याला 3 इंचाची शोल्डर पट्टी टाकायची. तुम्ही 2.5ची सुद्धा टाकू शकता, 3.25ची सुद्धा टाकू शकता. इथे आपल्याला टाकायचा आहे गळा उंची आहे 11 तर 11.5 वर खूण करायचे. पण मी हे डबल फोल्ड घेतलेला आहे तर खालचा पेपर जो आहे तो आपल्याला बॅक पार्टला ठेवायचा आहे. इथे आता मी तुम्हाला म्हणजे बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. इथून आपल्याला 1/2 इंच वरती द्यायचं असतं. तर हे अगोदर मी कट करून बाजूला घेते आणि मग वेगवेगळं तुम्हाला ही कटिंग दाखवते, टिप्स देणार आहे मी. अगोदर हा बाहेरचा मुंडा कट करून घेऊयात आपण. अशा रीतीने आपले ही 2 पेपर तयार झालेत. तर याच्यातच मी पुढचा भाग तुम्हाला दाखवणार आहे. पण त्या अगोदर टिप्स देणार आहे ते काय काय असणार आहे ते बघा. इथून आपल्याला शोल्डर द्यायचे, शोल्डर स्लोप द्यायचा आहे. तर या पद्धतीने जो तिरकस आपला मुंडा गेलेला आहे तिथे कोपऱ्याला व्यवस्थित या साईडनी पट्टी लावलेली आणि इकडे जेवढा पण स्लोप गेला आपला तेवढा स्लोप आपल्याला कट करून टाकायचा आहे. म्हणजे तुमचा गळा उतरणार नाही किंवा लूज होणार नाही. अशा पद्धतीने ही गळ्याच्या साईडला स्लोप येणार आहे जेव्हा तुमचा डीप नेक असेल तेव्हा. तर हा स्लोप कट करून काढूयात म्हणजे तुमचा गळा अजिबात उतरणार नाही, शोल्डर अजिबात उतरणार नाही. आता हा पेपर मी थोडा बाजूला ठेवते जो फ्रंट साइडचा आहे आणि हा आपला जो पेपर आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे, जे आपली 1.5 इंचाची मार्किंग आहे तिथपर्यंत. आणि इथे आपल्याला टाकायचंय 1/2 इंचावर टक्स. टक्सला उंची द्यायची तुम्हाला 4.5 इंच. अशा पद्धतीने टक्स येणार आहे. इथे आपण कट करूयात. आणि जेव्हा आपण हे टक्स बंद करणार कापडावर आणि ओपन करणार तेव्हा ही जी लाईन असते आपली ती लाईन तिरकस गेलेली असते बघा. इकडं मी काटकोनामध्ये पट्टी ठेवते, या साईडला स्ट्रेट मध्ये या कोपऱ्यात लावून आणि जिकडे पण आपला हा पट्टी ज्या पण दिशेला गेली तेवढा आपल्याला इथे हा स्लोप सुद्धा काढून टाकायचा आहे. म्हणजेच काय, हे कापड एक्स्ट्रा होणार आहे ते आपल्याला नकोय. इथं जर कापडाची उंची जास्त झाली फिटिंगच्या लाईन मध्ये तर इथं चुन्या येण्याची शक्यता आहे. आता आपण इथे 11 इंचाचा गळा टाकून घेऊयात. 3 इंच आपण शोल्डर पट्टी ठेवणार आहोत, ती खून करून घेऊया आणि तिथून खाली 11.5 वर खून करायची आहे गळ्याची.
गळ्याला रुंदी आपण देणार आहोत 3 इंच. 3.5 सुद्धा देऊ शकता तुम्ही. 3.5 वरच देऊयात. जास्त पसरट हवा असेल तर 3.5 वर द्या आणि जर पसरट आवडत नसेल तर 3 वरच द्या. या पद्धतीने आपल्याला हा क्रॉसमध्ये गळा कटिंग होणार आहे. म्हणजे शोल्डर वरती गळा रुंदी कमी आणि इथे गळा रुंदी जास्त पाठीवर. अशा पद्धतीने आपण हा गळ्याची डीप नेकची कटिंग केलेली आहे. हा गळा सुद्धा कट करून टाकूया आणि मग बॅक पार्ट आपला पूर्ण तयार झालेला आहे. तर हा आपला बॅक पार्ट तयार झालाय. आपण आता याच कागदावर फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे कटोरी ब्लाउजची. तर इथून आपल्याला हा पॉइंट टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला. तर शोल्डरच्या मध्यावरून पॉइंट आहे 10 इंच, तर 10.5 वर खून करायचे. तर पॉइंट मध्ये अर्धा इंच प्लस करून 10.5 वर खून करायचे. दुसरा आपल्याला गळ्याची उंची घ्यायची. गळा आहे 6.5 तर 7 वर खून करायचे आणि इथे आपण रेगा ओढून घेऊयात पहिल्या अगोदर. पुढच्या भागाची गळ्याची उंची रुंदी आपल्याला 2.5 इंचच द्यायची, जास्त द्यायची नाही. पुढून जास्त गळा पसरट होऊ नये म्हणून. आणि इथे बॉक्स करून गळ्याला आकार द्यायचा आहे. त्यानंतर या पॉइंटच्या खाली आपल्याला 2 इंचावर एक खून करून घ्यायचे आणि तिथे सुद्धा आपल्याला ही लाईन ओढून घ्यायचे स्ट्रेट मध्ये, सरळ अगदी. ही असणार आहे आपली क्रॉस पट्टीची लाईन. इथून इकडे आपल्याला 1.5 इंच वरती जायचंय, इकडे 3.5 इंच आणि हा असा आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीचा. त्यानंतर या लाईनीवर आपल्याला बस्ट आहे 41. फ्रंट पार्ट आपल्याला 41च्या मापानुसार कटिंग करायचं आहे, फुल बस्टच्या नुसार. तर 41चा 6वा भाग काढायचा आहे. 6 7 42, तर 5.75 येईल कदाचित. त्यातून अर्धा इंच वजा केले तर 6.25 वर आपली ही कटोरीची लाईन येणार आहे. इथं सुद्धा 6.25 वर खून करायचे पॉइंटच्या लाईनवर. इथून इकडे आपल्याला लाईन ओढून घ्यायचे सरळ आणि नंतर हा जो कॉर्नर तयार झाला आपला गळ्याचा, तिथून आपल्याला या लाईनवर आकार द्यायचा आहे कटोरीचा. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर ही आपली कटोरी सुद्धा मूळ निघालेली आहे. हा साइड पार्ट निघालेला आहे. तर इथून इकडे आपल्याला फिटिंगच्या लाईनवर अर्धा इंचावर खून करायचे अशी, आणि ही तिरकस लाईन जाणार आहे अर्ध्या इंचावर. तर ही क्रॉस पट्टी अशी निघणार आहे, हा साइड पार्ट निघणार आहे, ही मूळ कटोरी निघणार आहे. आता इथे जर तुमचं 39 आणि 41 मापासाठी जर तुमचा 11 पॉइंट असेल तर तुम्हाला हीच खूण 11.5 वर येणार आहे. तिथून खाली 2 इंचावर तुमचा क्रॉस पट्टीची लाईन येणार आहे. तर त्या पद्धतीने तुमचा पॉइंट जसा असणार आहे तसं तुम्हाला कटिंग करायचं आहे. तर सुरुवातीला मी इथून हे क्रॉस पट्टी बाजूला काढून घेते. ही अशी तिरकस क्रॉस पट्टी काढून घ्यायची. त्यानंतर हा साइड पार्ट काढून घेऊयात. हा मुंडा सुद्धा आतल्या बाजूचा जो आहे तो छाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मुंडा कटिंग केला तर तुमचा पुढच्या भागाला सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. गळा सुद्धा कट करून टाकू. अशा रीतीने साइड पार्ट सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि ही कटोरी आहे, याचा गळा कट करून घेऊया. कटोरी थोडा वेळ मी बाजूला ठेवते
क्रॉस पट्टी ऍडजस्ट करून घेऊयात अगोदर. हीच क्रॉस पट्टी आपल्याला परफेक्ट बसते का ते बघायचंय. त्यासाठी आपल्याला हा जो साइड पार्ट आहे तो बॅक साइड वर असा मुंड्याच्या इथे एकसारखा लावून घ्यायचा आहे आणि इथे खून करून घ्यायचे उंचीला. त्यानंतर आपल्याला इथून खाली ही उंची किती राहिली ते मोजून घ्यायचंय टेपनी असं. तर इथून ही उंची राहिलेली आहे 3.5 आणि त्यामध्ये आपल्याला वरच्या साईडला फक्त पाव इंच किंवा 3 रेगा 3.5 मध्ये मिळून किती होणार आहे तर 3.25 किंवा 4 ला 1 रेग कमी अशी आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचे. तर 4 ला 1 रेग कमी अशी क्रॉस पट्टीची उंची राहते का बघूया. तर 4 ला 1 रेग कमी इथं येणार आहे आणि इकडून 4 ला 1 रेग कमी. अशा पद्धतीने ही एवढी आपल्याला कट करून काढावी लागणार आहे. ती उंची आपण कट करून काढून टाकूयात. क्रॉस पट्टी सुद्धा या पद्धतीने तुम्हाला ऍडजस्ट करायचे तरच परफेक्ट बसणार आहे. एवढी क्रॉस पट्टी आपली जास्त झाली असती. तर हे 3 पार्ट आपण बाजूला ठेवूयात. आता कटोरी कशी वाढवायची ते बघा. दुसरा कागद घेते मी आणि याच्यावर आपल्याला कटोरी जी मूळ कटोरी निघालेली आहे ती छापून घ्यायचे अशा पद्धतीने. मूळ कटोरी अशा पद्धतीने ठेवा की तिला खालच्या साईडला म्हणजे इकडं या बाजूला आणि या बाजूला एक्स्ट्रा कागद राहिला पाहिजे अशी तुम्हाला मूळ कटोरी ठेवून मग छापून घ्यायचे. पॉइंटची रेघ द्यायची राहून गेली. तर ही पॉइंटची रेघ सुद्धा इकडे ओढून घ्यायची अशी आणि मग नंतर पूर्ण कटोरीच्या मधून ही पॉइंटची रेघ घालून टाकायची. आता या रेघेचा मध्य काढायचा आहे. टेप असा फोल्ड करायचा आहे आणि मध्य काढायचा. इथं सुद्धा टेप फोल्ड करून मध्य काढून घ्यायचंय. सरळ एक लाईन ओढून घ्यायची. हा असणार आहे आपल्या कटोरीचा मध्य. आता या कटोरीच्या मध्यावर म्हणजेच की 2 इंचावर जी आपली शेवटची ही लाईन आली तिथे आपल्याला टक्स रुंदी टाकून घ्यायचे. मीडियम साईज असेल तुमची तर 1.25 वर टाकून घ्यायचे आणि लार्ज साईज असेल तर 1.5 ला 1 रेघ कमी. तर मी 1.25च देऊन घेणार आहे आणि मग हा पॉइंट जो आहे मधला तिथून आपली ही टक्स अशी खाली घेणार आहोत आपण. या पद्धतीने खाली घ्यायचे. सेम याच पद्धतीने जर कटोरी तुम्ही जर काढलीत ना तर परफेक्ट कटोरी ज्या त्या मापाला बसणार आहे. साईज तुमची कोणतीही असू द्या याच पद्धतीने कटोरी कटिंग करा. बॅक पार्ट कटिंग करा. सेम अगदी फिनिशिंग आणि फिटिंग सुंदर येणार आहे. आता आपली फुल बस्ट आहे 41 त्याचा 10वा भाग येतो 4.1 त्यातून वजा 1 इंच केलं तर 3.1 ही टक्सची आपली ही उंची असणार आहे. आता मग ही टक्सची उंची तर त्याला आपल्याला क्रॉस पट्टीला जोडायला शिलाई मार्जिन ऍड करायचंय. तर टोटल टक्सची उंची आपली येणार आहे 3.5 वर. तर या रेघेवर सुद्धा 3.5 वर खून करायचे आणि इथं सुद्धा 3.5 वर खून करायचे. आता या ज्या खुणा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या असा काटकोनामध्ये ठेवायचा आहे हा एल आकाराची पट्टी. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक लावते. तिथून तुम्ही ही विकत घेऊ शकता. खूप कमी पैशामध्ये आपल्याला ही भेटते. तर इथं मी या टक्सला काटकोन लावला आणि इकडे जिकडे रेघ जाईल तिकडे ही रेघ ओढून घेतलेले. आता इथं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कटोरी अशी पुढे वाढवून घ्यायचे अशी. आणि आता हा जो मधला भाग राहिलेला आहे तो गोलाकार मध्ये असा
लावून घ्यायचंय आर होल आणि इथून ही गोलाकार मध्ये कटोरी होणार आहे. आता इकडं आपल्याला किती वाढवायचं आहे, कसं वाढवायचं ते बघा. तुम्हाला या अगोदर सगळ्यांनी किंवा YouTubeवर व्हिडिओ भरपूर आहेत. किंवा तुम्हाला क्लासमध्ये पण सांगितलं असेल, की इकडं 1.5 इंच वाढवा, इकडं 1.5 इंच वाढवा आणि कटोरी वाढवून घ्या. तर माझी पद्धत थोडी वेगळी आहे, पण अवघड अजिबात नाही. लक्ष देऊन जर बघितलं तर अजिबात तुमची कटोरी पण चुकणार नाही आणि अवघड सुद्धा वाटणार नाही. तर आता 6.25 आपली मूळ कटोरी होती, त्याचा हा टेप असा मी फोल्ड केला 6.25 पर्यंत आणि हा फोल्ड इथे आपल्याला या टक्सच्या पुढे ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला खून करून घ्यायचे. असाच हा फोल्ड उचलायचा आहे आणि या टक्सच्या पुढे ठेवायचा आहे आणि इथं पण खून करून घ्यायचे. आणि मग या रेघा आपल्याला मिळवून घ्यायच्या आहेत. इथून ही रेघ मिळणार आहे. अजून मी शिलाई मार्जिन कुठंच ॲड केलेलं नाही. इथं फक्त केलेलं आहे. इकडं आणि इकडं शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. इथं आपण बघून घ्यायचंय कटोरीची उंची किती आहे. तर इथं 5.25 वर आली तर इथं सुद्धा आपण 5.25 वर घ्यायचे. नंतर मग कटोरीची काय होणार आहे तुम्हाला क्रॉस पट्टीच्या इथून वरती उंची कमी होईल म्हणून हे आपण व्यवस्थित वाढवून घेतले. आता ही जी रेघ आहे ती बरोबर इथं मिळवून घ्यायचे किंवा स्ट्रेट लाईन मध्ये असं तुम्हाला ही रेघ ओढून घ्यायचे अशी. आता याच्या बाहेर तुम्हाला शिलाई मार्जिन पण ऍड करायचंय 3 रेघा. याच्या बाहेर सुद्धा 3 रेघा. इथं सुद्धा तेवढंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचंय आणि मग आपल्याला या अशा पद्धतीने ही रेघ ओढून घेतली. ही सुद्धा रेघ ओढून घेऊयात आणि हे जे टोक आहे ते इथं आणून मिळवायचंय अशा रीतीनं. तर अशी ही आपली कटोरी वाढलेली आहे. परफेक्ट सेम अंतर इथून इथपर्यंत राहिलं पाहिजे. जर ही कटोरीची कटिंग करून घेऊयात आणि मग तुम्हाला मी याचा पप काढून दाखवते. परफेक्ट कटोरीचा खोलगटपणा आलेला आहे. अजिबात स्किप न करता जर बघितला असेल व्हिडिओ तर पूर्ण तुमच्या लक्षात कटिंग आली असेल. पण जर स्किप करून बघितला असेल तर चुकी करू नका. परत रिटर्न जा आणि पहिल्यापासून परत व्हिडिओ बघा. सगळ्या टिप्स तुमच्या लक्षात येतील, कटिंग तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने कटोरीची कटिंग पूर्ण झाली. इथं कट मारून घ्यायचंय आणि इथं सुद्धा कट मारून घ्यायचंय. आता ही कटोरी मी तुम्हाला बंद करून दाखवते आणि मग तुमच्या लक्षात येईल कटोरीचा पप किती सुंदर आलाय ते. अशा पद्धतीने ही बंद करायची कटोरी आणि पिन लावून घेऊयात आपण इथं. ही अशी कटोरी आपली बसलेली आहे. हा पार्ट मी तुम्हाला असा लावून दाखवते बरोबर. मागचा पुढचा पार्ट हा जोडून घेतला शोल्डरला. त्यानंतर ही कटोरी आपली इथे बसणार आहे अशी आणि त्यानंतर ही क्रॉस पट्टी आपली इथे बसणार आहे. बघा किती परफेक्ट कटिंग झालेली आहे. कुठेही कमी जास्त होणार नाही तुमची कटोरी ब्लाउजची कटिंग. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि परफेक्ट सेम अशीच कटिंग करा. तर चला या ताईंचा तर प्रश्न सुटलेला आहे. तुम्हाला कुणाला अजून काय प्रश्न पडले असतील तर नक्की कमेंटमध्ये मला विचारा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन.
तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. बाय बाय.